तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या व्लॉगमध्ये। तर आज आहे फ्रायडे आणि दुपारचे वाजले 3:30। आमची मीटिंग्स अँड ऑल ते सगळं चालू होतं, त्याच्यामुळे काही आम्हाला लवकर निघता आलं नाही। तर आम्ही चाललो आहे माझ्या सासरी, त्यांच्या माहेरी। तर तुम्हाला माहितीच आहे कारण लग्न आहे सोनताईचं। सोनताई म्हणजे माझ्या सिस्टर इन लॉचं लग्न आहे। तुम्ही खूप जणांनी कमेंटमध्ये विचारलं की कुणाचं लग्न आहे ताई, तर सिस्टर इन लॉचं लग्न आहे, त्यांच्या आत्याच्या मुलीचं लग्न आहे। तर आता लवकरच आहे 2-4 दिवसांनी, त्याच्यामुळे आम्ही सगळी पॅकिंग केली। तुम्ही पाहू शकता मागे इतकी सारे बॅग्स आहेत की बस, हे मोठे 2 बॅग्स आहे कारण ज्वेलरी वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आणि मेकअपचं वगैरे तुम्हाला माहितीच आहे किती असतं। तर एवढ्या सगळ्या गोष्टी आणि मशीन्स वगैरे पण माझ्या आहेत सोबत। तर चला, एवढी सगळं पॅकिंग केली, सकाळपासून काही वेळ भेटला नाही। आणि तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवते। तर जायचं म्हटलं की हे किचन पूर्ण आवरून जावं लागतं। तर किचन पूर्ण क्लीन केलेलं आहे आणि शिवाय सगळ्यात महत्त्वाचं जे मोठं टास्क असतं म्हणजे ते फ्रीज पूर्ण मोकळं करून चालले। कारण इतके दिवस राहायचं म्हटलं फ्रीजमध्ये एवढे दिवस सामान ठेवून खराब होण्यापेक्षा मी ते दरवेळी जाताना आम्ही 1-2 आठवडे जातो, त्याच्यामुळे मी पूर्ण सगळं फ्रीज क्लीन करून बंद करून जाते, नाहीतर मग पूर्ण गोष्टी खराब होतील। आमच्या आहोंची पण सकाळपासून धावपळ चालू आहे। आहोंनी मस्त हेअरकट केलाय, कसं दिसतंय ते सांगा असले। तर आहोंनी नवीन हेअरस्टाईल केलेली आहे। बहिणीचे लग्न आहे म्हणून किती सजावं ना, हां कोणती कमी नाही पडली पाहिजे ना। तुम्ही त्यांचं लुक पाहिलं तर जितकी मी एक्सायटेड आहे ना, म्हणजे मी जे ड्रेस चॉईस केला ना तो इतकं सुंदर दिसतंय त्यांना। तर तुमचं लुक पाहायला लई लोक एक्सायटेड राहणार आहे। तर पूर्ण घर असं आम्ही क्लीन केलेलं आहे। आता एवढं सगळं सामान आता खाली घेऊन जातो। तर चलो बाय बाय। तर आता बघते लिफ्ट कधी यायची। मध्ये 6 दाखवते, मध्येच 9 दाखवते। दाबल्यावर वरती चाललेली, कोणीतरी वरती दाबलं त्याच्यामुळे वरती चाललेली। सामान तर बघा केवढं आहे तर 2च जण दाबून ना। लिफ्ट तरी कोणती पण हां, पाऊस भरपूर झाला आहे त्याच्यामुळे लाईटीचा इश्यू आहे। इकडं पाऊस इतका झाला आहे पुण्यामध्ये, तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, पण तिकडच्या लोकांना माहिती नसेल। पाऊस खूप झालेला आहे, सोसायटीमध्ये पाणी शिरलेलं आहे। आमच्या इकडे नाही शिरलेलं पाणी वगैरे, पण आम्ही सेफ आहोत। पण बाकी ठिकाणी भरपूर ठिकाणी पाणी शिरलेलं आहे। तसंच पुलाखाली पण मोठे मोठे पूल आहे जे बांधलेले, त्याच्या लेवलला पाणी झालेलं आहे। त्याच्यामुळे आज उद्या काल पण सुट्टी होती, आज पण सगळीकडे पुण्यामध्ये सुट्टी दिलेली आहे। आम्ही सेफ आहे, पण आज छान ऊन पडलं आहे, पण सांगता येत नाही कधी पण अचानक पाऊस सरप्राईज देऊ शकतो। पूर्ण लिफ्टमध्ये फक्त आम्हीच आहे। बरं झालं ही तरी लिफ्ट सुरू आहे, बाकी 3-4 एकाच लेवलला लिफ्ट आहेत। आता सगळं सामान बाहेर काढायचं आहे। ऑलमोस्ट गाडी फुल झालेली आहे, पुढे पण बॅग्स आहेत। एवढं सामान, बापरे माझी डमी बिचारी। अजून इथं सामान हे खाली आहे, आम्ही दोघंच आहे काय, इकडे सानू पुढे बसून जाईल। अजून इकडे बिल्डिंगचे वगैरे सगळे कामच चाललेलं आहे। सिक्युरिटी खूप भारी आहे इकडे, फुल ऑन। चलो लेट्स गो। सगळं व्यवस्थित ठेवतायत, म्हणजे सानू आल्यानंतर पण व्यवस्थित ठेवतायत। चला निघूयात। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। गणपती बाप्पा मोरया नक्कीच निघताना वगैरे म्हटलं पाहिजे, कारण आता लॉंग जर्नी आहे 4-5 तासांची, त्याच्यामुळे सेफली आम्ही घरी तिकडे पोहोचलो पाहिजे, त्याच्यासाठी गणपती बाप्पा मोरया असं म्हटलंच पाहिजे। चला, आता आम्ही जाताना आमच्या सोबत येणार आहे सानू। सानू काय येणार आहे तर तिला असं पण कॉलेज नाही आहे, सुट्टीचं, त्याच्यामुळे ती आमच्यासोबत येते। आणि वेडिंगला माझ्या घरच्यांना पण आमंत्रण आहे, फक्त माझ्या घरचे थोडे 1-2 दिवसांनी येणार आहे, कारण माझी मम्मी टीचर आहे, त्याच्यामुळे तिला स्कूल आहे। स्कूल करून मग ती वगैरे हळदीच्या वेळेस वगैरे डायरेक्ट येईल। तर चलो, आज खरंच आज खूप भारी वाटतंय ना, ऊन आहे असल्यामुळं। ऊन आहे रे, इतकं 3-4 दिवस झालं ऊनच पाहायला भेटत नव्हतं। हो, डंपर आलं डंपर। तर अशा प्रकारे सगळं पॅक करून काही गोष्टी इकडे मम्मीला देऊन आता मी निघते। ओ बिग फॅन ना,
आता बोल की. ओम फक्त चिप्स साठी आलाय, माझी चिप्स घेऊन चाललाय. ए बाई मेरे पीछे मत आ. येतो का ओम? चलतो का? मला वाटलं परीक्षा आहे म्हणून मी नाही म्हटले. चल ना, यायचं असेल तर. यायचंय का? आम्ही थांबू शकतो, आमची 2-3 काम आहे. तोपर्यंत बॅग भरून ठेव. आर यू रेडी? लढायला. मधून मधून मेसेज टाकत जा. सानिकालाच टाक, मला मी बिझी असते ब्लॉग. सानिका मेसेज टाकत जा मधून मधून. कायमची नाही चालले मी ना. कुठं कुठं पोहोचला अपडेट सर ओके मम्मी. बिग फॅन बिग फॅन बिग फॅन बिग फॅन. यायचं का बिग फॅन? अरे कॅमेरामॅन आहे ना. बाय बाय. कॅमेरामॅन बिग फॅन. तेच आता घ्यायचं. कॅमेरामॅन फोन केला का? ओ बिग फॅन बिग फॅन बिग फॅन बिग फॅन. आमचे ना का आम्ही काय ते काय मी बिग फॅन आहे भाऊ तुमच्या पबजीचा. फ्री फायर फ्री फायर. किती आनंद झाला. अरे कायमची नाही चालले बाबा, एक आठवड्यासाठी चालते तर त्या नाही रे तुला त्रास. बाय बाय. असंच चालू असतं सारखं. भारी दिसते. आज वाटत होतं मॉडेलच उभी राहिली. द्या आमची चटणी. या की घरात. हा लगेच निघायचे. आजी लय भारी आमची चटणी बनवते. कुणाला ऑर्डर द्यायची असेल चटणीची तर देऊन टाका ठेच्याची मस्त लाल लाल चटणी. तुम्हाला दाखवून देते. मस्त गरमागरम वडापाव. आणि बाहेर इकडे चांगला पाऊस चालू आहे. इथं गरमागरम वडापाव. झालं जोक मारून झालं का? मस्त वडापाव झालाय ना. आता छान चहा पितोय. आता चाय चाय गरम चाय की प्याली हो. ते गाणं आठवलं मला. मस्त वडापाव किती मस्त लागला, पण मस्त लागला. आता हे डिस्कस करतात गुळाचा प्यायचा आहे की साधा प्यायचा आहे. एवढेच चाय ना हा चहा एवढा नाही पाहिजे मला. जेवढे पाहिजे हो. तुमच्या पलीकडची जी दिसते ना बिल्डिंग ती माझी शाळा आहे. हो. हा सानिकाची पण शाळा आहे, माझी पण शाळा आहे, सगळ्यांची शाळा आहे ती. आमची शाळा. बाय बाय शाळा. तुमच्या शाळेच्या मान्य विद्यार्थी चांगले नाही घडवले त्यांनी. उलट किती चांगले घडलोय आम्ही. आता काय आहे? तिथे जाऊन फक्त म्हणायचं कसं आहे ना, काही ना कौतुक करू वाटत नाही. कौतुक करू हा, वाटत. फक्त कौतुक. नाव घ्या त्या शाळेत जाऊन. सुष्मिता चौधरी. ती का सुष्मिता चौधरी का? असं. हो का? ती ती एवढी ती पब्लिसिटी येडी पोरगी ती असं म्हणतात ना. हो. तीच कधी डान्सर, तीच कधी ऍक्टर सारखी, तीच कधी इंस्टाचं तर काही संबंध नाही. युट्यूबर सबस्क्रायबर्सला मला सांगायचंय त्याचा तर काही संबंध नाही इंस्टाचा. इंस्टाच्या आधीच मी त्या 10वी पर्यंत एवढी फेमस झाली होती त्या शाळेमध्ये. आणि दीदीमुळे मी. तिथं काहीच नाही. माझ्या शाळेत जाऊन फक्त नाव सांगायचं महेश गोडगे. ते डायरेक्ट म्हणतात कोण येतो. हा मग तसं माझं फक्त नाव. आत्ताचे पण नवीन टीचर्स लोक आलेले आहेत तरी सुद्धा ते मला ओळखतात. म्हणजे बघून घ्या माझे बहीण भाऊ पण तिथंच आहेत, फक्त ओम सोडून. बाकी सगळे त्या शाळेत शिकलेत, फक्त ओम दुसऱ्या शाळेत शिकतोय. तर तिकडे फक्त नाव सांगितलं तरी लगेच ओळखतात. जुने तर ओळखतात, नवीन पण ओळखतात. मारुती सुझुकी शोरूम माहिती का हे? माझी गाडी घेऊन गेलं का? डायरेक्ट म्हणतात हा इथं काम केलं आम्ही. बरं झालं पाऊस थांबला, नाही तर खूप पाऊस येत होता. ना खूप पाऊस म्हणजे फार गाडी वाहून गेली असते. डायरेक्ट वाहत आपण घरी पोहोचलो असतो. मला वाहत जायची गरजच पडली नसते. मी आपोआप वाहत गेले असते. वाहत जायची गरज नसते, ऑटोमॅटिक वाहत गेले. काय बोलताय? स्विमिंग करायची गरज नसते, आपोआप गेले असते. स्विमिंग करता येते का? नाही ना, मला स्विमिंगच करता येत नाही गाईच. मला शिकायची आहे स्विमिंग करायला. ते उगाचच काही हसत राहतात नुसते. मी कशी दिसते ढकलून देतो, माझ्यावर गुन्हा दाखल करून घेतो, मी जातो जेलमध्ये. वा रे वा, चांगली जिंदगी चालली आहे. काय आता ते म्हणजे पोहायला शिकल असं म्हणायचं होतं.
तर आता वाजलेले आहेत 8:30 आणि आम्ही आत्ता थांबलो आहे थोडं ब्रेकसाठी. थोडं खाऊन वगैरे घेतो, भूक पण लागली आणि थोडं फ्रेश पण होतो. सानू तर डायरेक्ट झोपूनच गेली. सानू आला बघा, आ जाओ बाहेर. मॅडम पूर्ण झोपून गेल्या होत्या. तर आता काहीतरी खाऊन घेतो. अजून आम्हाला इथून गेल्यानंतर 1-1.5 तास तरी लागेल, 1 तास तरी लागेल. साधारण 9-9:30 पर्यंत पोहोचून जाऊ आम्ही. पाऊस नाही ते एक बरं आहे. आता काहीतरी खाऊयात, थोडं फ्रेश होऊयात आणि परत जर्नी स्टार्ट आहे. आम्ही थांबलोच नाही, जसं निघालो तसं. आमच्या सानूला त्रास होत होता गाडीमध्ये. कशी झाली झोप मग? उलटी व्हायला पाहिजे झाली का? आमचे आहो तर आमच्याकडे लक्षच देत नाही. काय हो? तर मी पनीर चिली मागवलेली आहे आणि आमच्या आहोने काहीच घेतलं नाही कारण त्यांना मटण खायचं आहे. आणि हे आमचं पेशंटच झालंय, जिथे फिरायला जाईल तिथे आजारी पडतो नुसतं. उलटी यावी म्हणून ताक पिते. मी माझी पनीर चिली एन्जॉय करते. हा ना, बघू ना. पनीर चिली खाल्ल्यानंतर मी डायरेक्ट ज्यूसेस मागवला कारण खायची काही इच्छाच नाही आहे. इनका तो कुछ अलग ही चल रहा है. आपका तो कुछ अलग ही चल रहा है. काहीच खाल्लं नाही तरी टिशूने हात पुसते. टॅलेंट. या मॅडम नुसतेच सांडवत आहेत. गुंगली काय तू? एवढी झोपू नको आणि इथंच ठेवून जाऊ आम्ही तुला. तर जेवण झालेलं आहे आणि यांचं डिस्कशन वेगळंच चाललंय. मला खाऊ घेतला आजारी लहान बाळ. त्यांचं हे डिस्कशन चाललंय हॉटेल बिटेल टाकावं की काय. कारण तिथं बिल 200 रुपये वगैरे व्हायला पाहिजे. तिथं 340, 500 रुपये, 400 रुपये. तिथं 10 रुपयाची गोष्ट ती 20 रुपयाला भेटते. काय म्हणता मग, टाकायचं का? हॉटेल ही शेप बनते. चला आता 1-1.5 तासात घरी पोचणार. मी पटकन झोपून घेणार निवांत. इग्नोर. चला बर. काय इग्नोर केलं मला? मग काय इग्नोर करेन? मी किती वेळा बोलले तरी तुम्ही बोलले नाही. समज रहे हो? मग काय दिसायला लागलं. फायनली आम्ही घरी पोचलेलो आहोत. फायनली म्हटलं घरी पोचलेलो आहे. सगळं सामान काढायचं सगळ्यात मोठा टास्क. मी खाल्ले, ज्यूस पण पिली. पोट फुले माझे. फायनली जेवण पण झालं आणि आता निवांत बसलोय. गप्पा टप्पा झाल्यात. आता झोपायचं. आता बाकी काही नाही. खूप थकलोय प्रवास करून. खूप वेळ कधीपासून प्रवास करतोय. सकाळची दगदग वगैरे सगळी पॅकिंग वगैरे आणि इतक्या वेळ गप्पा मारत बसलो होतो तर डायरेक्ट झोपतो. त्यामुळं कमेंट करायला विसरू नका. ब्लॉग आवडला. आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या.